नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 9वी मराठी विषयाच्या तासिकेत मी सौ सोनाली चुरी आपणा सर्वांचे स्वागत करते. आज आपण लेखन कौशल्य अभ्यासत आहोत. मुख्यतः आज आपण लेखन कौशल्यामधला निबंध लेखन हा भाग पाहत आहोत. मुलांनो, निबंध नि अधिक बंध म्हणजेच अर्थ बांधणे, गुंफणे, जुळवणे असा आहे. एखाद्या विषयावर योग्य आणि निवडक विचारांची आकर्षक आणि सुसंगत रीतीने केलेली मांडणी म्हणजेच निबंध आहे. मुलांनो, निबंधाची मांडणी मुद्देसूद आणि विषयाची सुसंगत असली पाहिजे. निबंध लेखनाचे प्रकार पाहण्यापूर्वी आपण निबंध लेखनाची पूर्वतयारी काय असली पाहिजे याबद्दल थोडंसं पाहूयात. मुलांनो, निबंध लिहिण्यापूर्वी प्रथम दिलेला विषय जो आहे हा समजून घेतला पाहिजे. या विषयासंबंधी माहिती मिळवणं हेही आवश्यक आहे. तर ही माहिती अवतीभवतीच्या जगाचं निरीक्षण, आपण वाचतो ती वृत्तपत्र, नियतकालिक, पुस्तकं, आकाशवाणी, दूरदर्शन इत्यादीतून आपल्याला माहिती मिळवता येते. निबंध लेखनामध्ये साधारणतः एका मुद्द्यासाठी एक परिच्छेद ठेवणं गरजेचं आहे. निबंधाचा आरंभ म्हणजेच सुरुवात चटकदार आणि आकर्षक असायला हवी. निबंधाच्या सुरुवातीचाच म्हणजे आरंभाचा प्रभाव असतो हा प्रथमदर्शनी वाचकांच्या मनावर व्हायला हवा. त्यानंतर विषयाचं प्रतिपादन जे आहे हे विषयाला धरूनच असलं पाहिजे. निबंध लिहिताना उगाचच पाल्हाळीकपणा लावू नये. उगाचच टीका, वैयक्तिक राग, मुद्द्यांचा धरसोडपणा ह्या सर्व गोष्टी निबंध लेखन करताना टाळणं गरजेचं आहे. मुळातच निबंध हा व्यक्तिनिष्ठ असतो. स्वतःचा अनुभव त्या निबंधामध्ये मांडायचा लागतो. त्यानंतर आपली आवड निवड, आपली एखाद्या विषयीची मतं किंवा प्रतिक्रिया ही व्यक्त करण्याचा निबंध लेखन हा एक भाग आहे. पण निबंध लेखन करत असताना एकाच विषयाची किंवा एकाच विचारांची सतत पुनरावृत्ती नको. त्यानंतर निबंधाचा शेवट जो आहे तो देताना परिणाम साधणारा असा शेवट असला पाहिजे, जेणेकरून वाचणाऱ्यांचं मन त्या वाचनाने, त्या निबंध लेखनाने भारावून गेलं पाहिजे. निबंध वाचल्यानंतर कितीतरी वेळ त्या निबंधाची पुन्हा पुन्हा आठवण होणं गरजेचं आहे. हाच खरा निबंध होय. आपला निबंध ही एक कलाकृती असते. त्यामध्ये ओघवती भाषा आली पाहिजे. सुटसुटीत आणि सुबोध विचार यामध्ये येणं गरजेचं आहे. मुलांनो, ही सारी पूर्वतयारी निबंध लेखनापूर्वी करणं गरजेचं आहे. आता आपण निबंध लेखनाचे 3 प्रकार पाहत आहोत. पहिला आहे प्रसंग लेखन, दुसरा आहे आत्मकथन आणि तिसरा आहे कल्पना प्रधान. मुलांनो, आज आपण आत्मकथन हा लेखन प्रकार किंवा निबंध प्रकार पाहत आहोत. आत्मकथन म्हणजे काय? तर या प्रकारामध्ये प्राणी, वस्तू आपणच आहोत अशी कल्पना करून त्या प्राण्यासंबंधी किंवा वस्तूसंबंधी निबंध लिहायचा असतो. मग ती वस्तू सजीव असू दे किंवा निर्जीव असू दे, आपल्याशी बोलतो आहेत अशा प्रकारचं लेखन म्हणजेच
आत्मकथन होय. आता निवेदनपर निबंधासाठी निवेदन, आत्मवृत्त, आत्मकथन, मनोगत, कैफियत, गाऱ्हाणे एवढे सारे वेगवेगळे शब्द योजले जातात. एखाद्या चेतन किंवा अचेतन वस्तूशी आपली एकात्मता कल्पून म्हणजेच आपण स्वतः त्या जागी आहोत अशी कल्पना करून त्या वस्तूचं चरित्र चित्रण करायचं असतं, म्हणजेच आत्मकथन करायचं असतं. आता आत्मनिवेदनामध्ये वस्तूच्या, व्यक्तीच्या जीवनातील ज्या घडामोडी असतात, स्थित्यंतर असतं, त्याचं वर्णन केलं पाहिजे. जर आपण मनोगत लिहित असतो त्यावेळेला त्या व्यक्तीची सुप्त इच्छा प्रकट होणं गरजेचं आहे. त्यानंतर एखादं गाऱ्हाण असेल किंवा कैफियत असेल तर त्यावेळेला वस्तूच्या किंवा व्यक्तीच्या सुखदुःखांवर भर द्यावा लागतो. तिच्या तक्रारी त्यामध्ये प्रभावीपणे मांडाव्या लागतात. म्हणजेच काय तर मनोगत, गाऱ्हाणी, कैफियत यामध्ये काय आलं पाहिजे हे मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं. या सगळ्यामुळे होतं काय तर या आत्मकथन पर निबंधामध्ये वाचकांशी जवळीक साधता येते आणि यासाठी भाषा कशी असली पाहिजे, साधी, सरळ, सोपी, जिव्हाळा निर्माण होईल असं निवेदन असणं गरजेचं आहे. आता आत्मलेखन करताना लक्षात घ्यावयाच्या बाबी. तुमच्याकडे पाठ्यपुस्तक असेल पान नंबर 77 वर हे सगळं दिलेलं आहे. सजीव आणि निर्जीव घटकांबाबत सर्वसमावेशक विचार असणं गरजेचं आहे. त्यांच्या भावना, सुख-दुःख, सवयी, उपयोगिता, कार्य यांचा शोध निरीक्षण शक्तीने घेतला पाहिजे. आपण स्वतः ती वस्तू आहोत अशी कल्पना करणं गरजेचं आहे. कल्पनाशक्तीच्या माध्यमातून नाट्यपूर्ण रीतीने ही जी कल्पना आहे ही मांडली गेली पाहिजे. बरं, हे सारं करताना, लेखन करताना भाषा प्रथमपुरुषी एकवचनी असणं गरजेचं आहे. आता आपण नमुना कृतींकडे वळूयात. पाठ्यपुस्तकामध्ये एक विषय तुम्हाला दिलेला आहे. आत्मकथन नमुना, ज्याच्यामध्ये काही मुद्दे दिलेले आहेत. वाहने हळू चालवा. पुढे 1 किलोमीटरचा घाट आहे. गरज पडेल तेव्हा सतत कर्णभुंगा वाजवा. कर्णभुंगा म्हणजे हॉर्न. गतिरोधकावर वाहनांची गती कमी करा. आता गतिरोधक म्हणजे स्पीड ब्रेकर आणि गती म्हणजे स्पीड. वाहन चालवताना भ्रमणध्वनी बंद ठेवा. भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल, सेलफोन. लक्षात ठेवा, नाहीपेक्षा उशीर बरा. वरील चित्रातील घटक तुमच्याशी बोलतो आहे अशी कल्पना करा व त्या घटकाचे आत्मकथन लिहा. आता कंसामध्ये म्हणजेच ब्रॅकेटमध्ये दिलाय महामार्गावरील सूचना फलक. आता हे जे सगळे मुद्दे दिलेले आहेत याच्यावर तुम्हाला आत्मकथन करायचंय. बरं, तुम्हाला मुद्दे कळले, पण तुम्ही सुरुवात कशी करणार? या कोणाबद्दल लिहिताय तुम्हाला? या नियमांबद्दल लिहिताय, गाडीबद्दल लिहिताय की कशाबद्दल लिहितात? याची कल्पना येत नाहीये. आणि त्यासाठी विषय दिला आहे महामार्गावरील सूचना फलक. आता महामार्ग म्हणजे काय? तर नॅशनल हायवे. सूचना फलक म्हणजे बोर्ड. मोठमोठे रस्ते असतात, टर्न्स असतात, वळणं असतात. टर्न्स म्हणजे वळणं. तर त्यावर जागोजागी हायवेला काही बोर्ड्स लिहिलेले असतात. तर ते बोर्ड हा त्याचा नमुना त्यांनी इकडे दिलेला आहे. आणि हा बोर्ड म्हणजेच सूचना फलक तुमच्याशी बोलतो आहे. तर अशा अर्थानं
हा निबंध इथे तुम्हाला द्यायचा आहे. बघा, ह्यामध्ये कसं लिहू शकता किंवा कसं असलं पाहिजे ह्याची नमुनाकृती मी तुम्हाला सांगते. सुरुवात आकर्षक असली पाहिजे. शेवट आकर्षक परिणाम साधण्याजोगा असणं गरजेचं आहे. आणि हे जे मुद्दे आलेले आहेत, ह्या मुद्द्यांचा विचार मधल्या गाभ्यामध्ये करणं गरजेचं आहे. ऐका तर. माणसांनो, बाळांनो, मला तर खरंच कळेनासं झालंय. तुम्हाला कोणत्या शब्दात समजावून सांगू? कोणत्या भाषेत सांगू? परवा रात्री पाऊस पडत होता. एक जण गाडी झिगझॅग झिगझॅग करत चालवत होता. मी दुरून पाहिलं आणि ओळखलं. हा दारू प्यायला आहे. दरीत कोसळणार होता. पण डोंगर उताराला धडक दिली म्हणून वाचला. काय काय म्हणून सांगू? इथे वेड्यासारख्या स्पर्धा करतात. पुढे चालत असलेल्या गाड्यांना मागे टाकण्यासाठी कुठेही कसेही धावतात. कोणताही नियम पाळत नाहीत. माणूस हा बुद्धिमान प्राणी म्हणून अभिमान बाळगतात. पण कसला बुद्धिमान? हा तर सर्वात जास्त बेदरकार प्राणी. तुमच्यापैकी काही शहाण्या माणसांनी आम्हाला तयार केले. आता हा महामार्ग त्याची कैफियत मांडतोय. महामार्गावरील सूचना फलक. तुमच्यापैकी काही शहाण्या माणसांनी आम्हाला तयार केलंय. तुमच्यासाठी आम्ही इथे रात्रंदिवस उन्हा पावसात थंडी वाऱ्यात डोळ्यात तेल घालून उभे राहतो. आम्ही कधी स्वतःच्या सुखदुःखाची पर्वा केली नाही. आम्ही तुम्हाला कळवळून सांगतो की बाबांनो, वाहने हळू चालवा. आता पुढे 1 किलोमीटर लांबीचा घाट आहे. काळजी घेतली नाही तर 500 फूट खोल दरीत कोसळाल. तुमच्या सहित तुमच्या गाडीचा चक्काचूर होईल. गतिरोधकावर वाहनांची गती कमी करा. असं सांगून सांगून थकलो मी. अलीकडे त्या मोबाईलमुळे अनेकांचा जीव गेला आहे. आता मात्र मी थकलोय. फक्त सांगायचे काम करणार. आमच्या कळवण्याचा तुमच्यावर काहीही परिणाम होताना दिसत नाही. ठीक आहे, येतो मी. तर मुलांनो, अशा प्रकारे हे आत्मकथन होतं. तुम्ही ते ऐकलेलं आहे. मला वाटतं साधारणपणे ते कसं असावं याची कल्पना तुम्हाला आली आहे. नाउ इट्स युअर टाइम. मी काही निबंधाचे मुद्दे इथे देत आहेत आणि ते कसे लिहावेत याबद्दलही मी सांगणार आहे. आता वृक्षाचं आत्मवृत्त. वृक्ष म्हणजे झाड, मोठं झाड. हे झाड आपल्याशी बोलणार आहे. तर हे बोलताना त्यांनी मुद्दे दिलेले आहेत. त्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला आत्मवृत्त लिहायचं आहे. हे झाड आपल्याशी काय काय बोलेल? तर रोप असतानाचं जीवन. रोप म्हणजे छोटंसं रोपटं होतं तेव्हापासून मोठा होईपर्यंतचं त्याचं जीवन काय आहे ते येणार. वृक्षतोडीविषयी मत. जंगलतोड किंवा वृक्षतोड चालू आहे. मोठमोठे वृक्ष तोडले जात आहेत. तर त्याच्याबद्दल तो वृक्ष तुमच्याशी काय बोलतोय? जन्म एखाद्या जंगलात कसा झाला त्याचं वर्णन करतोय. वृक्षात रूपांतर झाल्यानंतर कसं वाटतंय ते सांगतोय. हवा, ऊन, पाऊस यांचा परिणाम होतोय त्याच्यावर. मजा येते. पक्षी, फळे यांच्यापासून मिळणारा आनंद तो वर्णन करतोय. वृक्ष नसते किंवा नसतील तर काय परिणाम होईल हे सुद्धा तो आपल्याशी बोलणार आहे. तर या 7 मुद्द्यांचा विचार करून आपल्याला वृक्षाचं आत्मवृत्त लिहायचं आहे. आता ह्याच्यामध्ये साधारणपणे काय आलं पाहिजे? तर एक मॉडेल आन्सर म्हणून हा निबंध कसा असला पाहिजे? तर थोडीशी आयडिया मी तुम्हाला देते. ऐका. एकेकाळी या माळरानावर असंख्य डेरेदार वृक्ष होते. माझेच वय आता 100 वर्षापेक्षा अधिक आहे. शेजारच्या गावातील एका शेतकऱ्याने माझे रोपटे लावले. तोच माझा जन्म. माझी काळजी घेतली, मला खतपाणी घातलं, ऊन वाऱ्यापासून माझं रक्षण केलं. हळूहळू मी जोमानं वाढू लागलो. काही वर्षातच माझे एका सुंदर हिरव्यागार अशा वृक्षात रूपांतर झालं. मला माझ्याच रूपाचा हेवा वाटू लागला.
विविध प्रकारचे पक्षी माझ्या अंगाखांद्यावर खेळू लागले, बसू लागले. माझी गोड गोड फळे चाखू लागले. आनंदाने गाऊ लागले. काहींनी तर घरटी देखील बांधली. शेतात काम करून थकलेले शेतकरी विसाव्यासाठी माझ्याच सावलीत बसू लागले. ऊन पावसापासून रक्षण करण्यासाठी वाटसरू, गाई वासरू माझ्या आसऱ्याला येऊ लागले. हे असं अनेक वर्ष चालू होतं. पण पण अचानक सारं बदललं. आजूबाजूच्या गावातील वस्ती वाढू लागली. घरं बांधण्यासाठी, फर्निचरसाठी, इंधनासाठी माणसे वृक्षतोड करू लागली. स्वतःच्या स्वार्थासाठी आम्हाला ओरबाडू लागली. एकेकाळी हिरवागार दिसणारा हा परिसर उजाड माळरान बनला. मानवाची ही स्वार्थी वृत्ती बघून मला खूप खूप दुःख होतंय. अतिशय निरपेक्ष मनानं आम्ही तुम्हाला सर्वस्व देतो. पण त्या मोबदल्यात मानवाकडून आम्हाला आज अशी वागणूक मिळते. विकासाच्या नावाखाली बेसुमार जंगलतोड होत आहे. जमिनीची धूप होत आहे. प्रदूषण देखील वाढतंय. हल्ली सर्वत्र ग्लोबल वॉर्मिंगची चर्चा होत आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीचं तापमान वाढतंय. बर्फ वितळू लागलाय. वन्यजीवन संकटात येऊ लागलंय. हे सगळं कशामुळे? तर तुम्हा मानवाच्या आमच्यावर निर्दयपणे चालवलेल्या कुऱ्हाडीमुळे. माझेही हातपाय या कुऱ्हाडीने असेच तोडले आहेत. हे जर असंच चालू राहिलं ना, तर बाबा रे, तुम्हा माणसांना याचे भयंकर परिणाम भोगावे लागतील हा. दुष्काळ पडेल, नद्यांना पूर येईल आणि जीवसृष्टी नाहीशी होईल. मानव एवढा बुद्धिमान असून असा का बरं वागतो? हे मला एक पडलेलं कोडं आहे. तेव्हा तुम्ही जागे व्हा. तुम्ही सगळ्यांनो ही वृक्षतोड थांबवा. प्रत्येकानं मी माझ्या आयुष्यात एक तरी झाड लावेन आणि ते जगवेन असा निर्धार करा. तरच तरच तुमच्या पुढच्या पिढीचं जगणं सुसह्य होईल. तुझ्याशी बोलताना मला आज सुंदरलाल बहुगुणांची आठवण येते. वृक्षतोड होऊ नये म्हणून आपले सर्वस्व पणाला लावले. चिपको आंदोलन सुरू केलं. आज या देशाला अशा शेकडो सुंदरलाल बहुगुणांची गरज आहे. पण आता मी थकलो आहे. जीर्ण झालो आहे. माझं पान न पान गळून गेलं आहे. तरी सुद्धा ऊन पावसात मी ताठत उभा आहे. आयुष्याशी झगडत आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी. आज तू आलास. मी माझी व माझ्या योगाने साऱ्या निसर्गाची कहाणी तुला ऐकवली. माझं दुःख तुझ्याजवळ बोलल्याने मला खूप शांत वाटतंय. माझं फक्त एकच मागणं आहे तुझ्याकडे. तुम्ही जगा व आम्हालाही जगवा. मुलांनो, हे होतं वृक्षाचं आत्मवृत्त. तुम्हाला ते नक्कीच आवडलं असेल. आता आपण पुढचा प्रकार बघूयात. विदूषकाचे आत्मवृत्त. आता यामध्ये दिलेले मुद्दे असे आहेत: परिचय, बालपण, जबाबदारीचं ओझं, सर्कसमध्ये नोकरी, प्रशिक्षण, मिळणारा आनंद, सेवाभाव हेच ध्येय, आलेला अनुभव आणि शेवटी समाधानी. तर या मुद्द्यांचा उहापोह करता आपल्याला विदूषकाचं आत्मवृत्त लिहायचं आहे. मुलांनो, हा सुद्धा निबंध कसा असला पाहिजे हे मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. तुम्ही तो शांतपणे ऐकावा एवढी मात्र विनंती आहे. सुरुवातीला त्याचा परिचय देणं गरजेचं आहे. तर पाहूया आपण. सर्कस तर सगळ्यांनी पाहिलेली आहे. सर्कसमध्ये विदूषक म्हटल्यानंतर ती व्यक्तिरेखा तुमच्या नजरेसमोर येते. हसायला येतं त्याच्या विनोदाने. तर असा हा विदूषक म्हणजेच तुमचा जोकर. डोळ्यांभोवती मोठे पिवळे वेटोळे, लाल चुटूक नाक, डोक्यावर लांब टोपी, अंगावर सैलसर चट्ट्या पट्ट्यांचा पोशाख. काय मंडळी, ओळखलत का मी कोण आहे ते? होय, अगदी बरोबर. तुम्हाला हसवणारा, तुम्हाला आवडणारा मी सर्कशीतला विदूषक आहे बरं का. आत्मकथन म्हटलं
की साहित्यिक, राजकारणी, समाजसेवक सहज तुमच्या डोळ्यासमोर येतात. पण तुम्ही कधी आमच्या आयुष्यात डोकावून बघितलं आहे का? नाही ना? चला तर मग मी तुम्हाला माझ्या आयुष्याची सफर घडवून आणतो. मी एका गरीब कुटुंबात जन्माला आलो. गरीब वस्तीत वाढल्यामुळे मला समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांना पाहता आलं. याचाच परिणाम की काय, मी हळूहळू अनेकांच्या नकला करायला लागलो. 4थी पर्यंत कशीबशी शाळा झाली माझी. पुढे घरची परिस्थिती शिक्षण घेऊ देईना म्हणून छोटी-मोठी कामं करायला सुरुवात केली. ज्या लहान वयात बागडायचं, खेळायचं, हसायचं, त्या वयात मी डोक्यावर कुटुंबाचा भार वाहत होतो. खेळणारी, बागडणारी, हसणारी मुलं बघितली की मन विषण्ण व्हायचं. पण या अनुभवानं मला जगाकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन मिळाला. मग मात्र मनाशी ठरवलं, आपल्या हसण्या-खिदळण्याच्या वयात जे जमलं नाही, त्यापासून इतरांना वंचित होऊ द्यायचं नाही. माझा एक मित्र सर्कशीत काम करत होता. त्यानं मला विचारलं, "तू सर्कशीत काम करशील का?" मी लगेचच होकार दिला. तोंडाला रंग लागला. तंबूवर दिव्यांची रोषणाई झळकू लागली. तंबूत लोकांची गर्दी जमा झाली. वाद्यवृंद सुरू झाला आणि माझा विदूषकाचा डाव सुरू झाला. त्या दिवसापासून ते आजपर्यंत प्रत्येक खेळाला बदलणारे दर्शक दिसतात. पण आम्ही मात्र तेच असतो. त्याच कसरती, पण हशा मात्र नवा असतो. घोड्यावर उलटं बसणं, चित्रविचित्र बोलणं, कोलांटी उडी मारणं आणि नकला करणं हा माझ्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. सुरुवातीला काम म्हणून मी माझ्या पेशाकडे पाहायचो. पण आता लोकांना हसवणं हा माझा छंदच बनला आहे. आपण आपल्या लहानपणी हरवलेलं हसू जेव्हा मी लहान थोरांच्या चेहऱ्यावर बघतो ना, तेव्हा माझा आनंद गगनात मावेनासा होतो. आमच्या जीवनाचं एक सूत्र आहे, शो मस्ट गो ऑन. तुम्हाला बरं असो वा नसो, घरात एखादा बिकट प्रसंग असो, वेदना मुखवट्यामागे लपवाव्या लागतात आणि चेहरा हसरा ठेवून हसण्यासाठी आलेल्या जनतेला मनमुराद हसवावं लागतं. एकदा माझ्या खेळादरम्यान माझ्यापर्यंत एक निरोप पोहोचला. निरोप असा होता, की माझ्या घरी माझ्या आईचा मृत्यू झाला होता. बातमीनं वेदनेची कळ हृदयात उमटली. खेळ अर्धवट सोडून जायचं की नाही या द्विधा मनस्थितीनं मी ग्रासलो. शेवटी ठरवलं, हा आयुष्याचा खेळ आहे. चालू राहिलाच पाहिजे. मी रडत होतो. माझ्या हालचाली संथ होत होत्या. लोकांना मात्र वाटत होतं, की हा विदूषकाच्या कसरतीचा एक भाग आहे. लोक खो खो हसत होते. त्यांच्या हसण्यानं माझ्या काळजाच्या जखमेला औषध मिळालं. हे असं क्षणभंगूर चिन्ह घेऊन आज इथे तर उद्या तिथे, तोच तंबू, तेच सहकारी, तेच प्राण्यांचे पिंजरे. पण बदलतो तो फक्त गाव. जेव्हा लोक उभे राहून टाळ्यांचा गजर करतात ना, तेव्हा वाटतं आपल्या कामाची हीच पावती आहे. बरं आहे मंडळी, चला तुमची रजा घेतो. शिट्टी वाजली आहे, माझ्या एंट्रीची वेळ झालीये. नाटकं आणि सिनेमा तुम्ही नेहमीच पाहता. त्यात असणारे सारे प्रसंग नाट्यमय आणि कृत्रिम असतात. अस्सल जीवनाला जवळून पाहण्यासाठी, मला भेटण्यासाठी एकदा नक्कीच आमच्या सर्कसला भेट द्या. याल ना? वाट पाहतोय. मुलांनो, हे होतं विदूषकाचं आत्मवृत्त. या आत्मवृत्तामध्ये तो आपले सगळे भाव, मनातल्या वेदना, दुःख, आनंद हे सगळंच तुमच्या समोर सांगतोय. पुढचा विषय आहे शेतकऱ्याचं आत्मवृत्त. आता यामध्ये कुठले मुद्दे आले पाहिजेत? मुद्द्यांचं वाचन करते. नाव, गाव, शिक्षण, कष्टमय जीवन, शेतीची अवस्था, नव्या पिढीचे विचार, शेतीकडे दुर्लक्ष, शेतीच्या कामाची लहानपणापासून सवय, रेडिओ, दूरदर्शनवरील माहितीचा शेतीत उपयोग, नवीन शोध, आधुनिक उत्पादनाच्या पद्धती. मुलांनो, या 8ही मुद्द्यांचा विचार करता तुम्हाला शेतकऱ्याचं आत्मवृत्त द्यायचं आहे. आता ते काय देता येईल? तर हाही एक सुद्धा नमुना मी तुमच्या समोर इथे वाचन करते किंवा मांडत आहे. या वाचनामुळे काय होतंय मुलांनो, की तो कसा असला पाहिजे याची कल्पना तुम्हाला येते आणि मग
ऐकल्यानंतर आपल्याकडून सुद्धा अशा प्रकारचं लेखन झालं पाहिजे असं मला वाटतं आणि त्यासाठीचाच हा प्रयत्न आहे. चला तर मग पाहूयात शेतकऱ्याचे आत्मवृत्त. नमस्कार मित्र हो. माझं नाव शांताराम बाबूराव राणे, राहणार आळेगाव, जिल्हा सिंधुदुर्ग. मी एक कोकणातला शेतकरी आहे. निसर्गानं बहरलेल्या कोकणात माझा जन्म झाला, म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो. पण जसजसा मी मोठा होऊ लागलो, तसा मला या लहरी निसर्गाचा अनुभव येऊ लागला. डोंगरदऱ्यांनी व्यापलेल्या या कोकणाला शेतकरी हा मुळातच अतिशय गरीब. त्यामुळे माझं बालपण गरिबीतच गेलं. पेच पिऊन व उकड्या तांदळाचा भात खाऊन माझं बालपण पुढे चाललं होतं. गाव डोंगराच्या कुशीत, त्यामुळे शहराशी तसा सहसंबंध नव्हताच. त्यामुळे गावात एक मास्तरी शाळा, ती पण इयत्ता 4थी पर्यंत. पुढे शिकायचं तर तालुक्याला जावं लागणार या भीतीनं शाळा 4थीतच संपली. मग काय, दिवसभर गुरं राखायचो, भटकायचो, नदीत मस्त डुंबायचो. पण अचानक साप चावल्याने बाबा वारले आणि एका दिवसात मी जबाबदार झालो. साऱ्या कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर पडली. घरात धाकटी 4 भावंड, आई आणि आजी. शेतकरी असल्याने अन्य पर्यायच नव्हता. त्यामुळे पावसाच्या आधी जमिनीची मशागत आणि पुढे पावसाची वाट पाहायची, हा दरवर्षीचा कार्यक्रम. कधी पाऊस आपल्या लहरी स्वभावाचं दर्शन घडवायचा, कधी दडी मारून बसायचा. मग पेरलेलं बियाणं सुकून गेलं तरी त्याला पत्ता नसायचा. कधी धो धो पावसानं सारं बियाणं वाहून जायचं. हे असंच चालायचं. निसर्गावर अवलंबून असलेल्या या शेतीने सारं जीवन परावलंबी झालेलं. त्यातच ग्रामपंचायतीने आंब्याच्या बागा लावा व बागायतदार व्हा अशी नवी योजना पुढे आणली. पदरी असलेले 4 पैसे या उपक्रमात लावले. त्यातही नुकसानच झालं. कारण या उपक्रमात पैसा मिळतो, पण आधी तो ओतावा लागतो. तो माझ्याजवळ नसल्याने आंब्याची रोपं करपून गेली. डोक्यावर कर्ज झालं. रोपांना घालायला पाणी हवं. ते कोकणात कुठलं? पावसाचे पाणी अडवायला हवे, धरणं बांधायला हवीत. पण आमचा एकही नेता सरकारात नसल्यामुळे आम्ही नेहमी दुर्लक्षितच राहिलो. भूगोलात शिकलो होतो, कोकणात पाऊस फार, पण उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची मारामार. त्यातच लग्न झालं. प्रपंचाची जबाबदारी वाढली. कोकणात रेल्वे आली. आता हळूहळू गावं सुधारत आहेत. नवीन नवीन उद्योगधंदे कोकणात येत आहेत. धाकटी भावंड या कारखान्यात कामावर जातात. हातात 4 पैसे खेळतात. आता मुलांना शिकवण्याचं स्वप्न पूर्ण होईल असं वाटतंय. विकासाची गंगा दारापर्यंत आली आहे. फक्त भीती वाटते ती एका गोष्टीची. विकास होता होता उद्या हा विकास आम्हा मूळ भूमिपुत्रांनाच गिळणार नाही ना. नाहीतर कोकणचा विकास व्हायचा, पण या विकासानंतर मात्र कोकणात मूळचा कोकणचा राजा हा शेतकरीच, त्यात नसायचा. विकासानं नवनवीन क्षेत्र खुली झाली आहेत. शेतकऱ्यांना बँकांकडून कर्ज मिळू लागले. पण कर्जच आज शेतकऱ्यांच्या गळ्याला फास लावू लागले. देशात, विदर्भात अनेक शेतकऱ्यांना या कर्जापोटी आत्महत्या कराव्या लागल्यात. हे सारं आठवलं की राग उफाळून येतो सरकारचा. आत्महत्या केल्यावर त्या शेतकऱ्याचं कर्ज माफ होतं. मग तो जिवंत असताना त्या शेतकऱ्याला सन्मानाने जगता येईल अशा योजना सरकार का बरं आखत नाही? एका बाजूला भारत हा शेतीप्रधान देश आहे असे नारे द्यायचे आणि दुसऱ्या बाजूला आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर श्रद्धांजली वाहायची. ही हो कसली पद्धत? मित्र हो, माझे तुम्हाला एकच आवाहन आहे. शेतकरी हा समाजाचा, देशाचा प्रमुख घटक आहे. त्याला दुर्लक्षून चालणार नाही. तर त्याला सन्मानानं कसं जगवता येईल याकडं सर्व समाजाने आणि सरकारने लक्ष दिलं पाहिजे. मुलांनो, हे होतं ही होती नमुना कृती शेतकऱ्याच्या आत्मवृत्ताची. आता यातलाच शेवटचा विषय आहे फाटक्या पुस्तकाचं आत्मवृत्त. आता ह्याच्यामध्ये 5 मुद्दे दिलेले आहेत. एक निर्मिती, त्यावेळी भोगाव्या लागणाऱ्या यातना,
निर्मितीचा आनंद, निर्मितीनंतरचा प्रवास, आजची स्थिती, अपेक्षा आणि शेवट. मुलांनो, हा निबंध तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचा आहे. अपेक्षा करते की आत्मकथन तुम्हाला नीट समजलं असेल. नमुनाकृती तुमच्या समोर मी दिलेल्या आहेत. आता हा विषय मात्र तुम्हाला स्वतः लिहायचा आहे उजळणी म्हणून. आठवणीने लिहा. थँक यू.